नमस्कार मंडळी. नमस्कार. हाय स्वामिनी. हाय कर बाळा, हाय कर. हाऊ आर यू? हाय. आर यू फाईन? फाईन. से हाय टू युअर आत्या. आत्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये? आंट म्हणते आहे ना रे? नाही, मग ते काकूला म्हणते. हा, आंट पण. अरे इंग्लिश मध्ये मावशीला, आत्याला, मामीला सगळ्यालाच आंट म्हणते. का? काही फायदा नाही झाला रे तुला एवढं शिकून. आहे ना बाई? आम्ही मराठीतूनच आत्या म्हणणारे. आत्याच चांगलं वाटतं. काय केलं माझं वावरात? वावर टाकलं मक्का मध्ये. हा, कितीक राहिला आता? आता 200 राहिलं बाय वरली पट्टी. अच्छा, 2 दिवसाचा अजून आहे ना? 2 दिवस जाते अजून. बैस इकून. तर रोज कोणी येत राहतं आपल्या घरी स्वामिनीला पाहायला. तर आज बी नैना कुचेताई आल्या होत्या संभाजीनगरच्या. त्यांचं ब्युटी पार्लर आहे. त्यांनी स्वामिनीला ड्रेस आणला. तो ड्रेस दाखवतो तुम्हाला. दाखव ग. हा, दाखवत्या. 2 आणले जगे. जगे? हा, जगे म्हणते त्याला. आमच्याकडे जग्गे म्हणते. 2 जगे आणले. हा बघा, राणी कलरचा. कोणता कलर? राणी. बापरे, हे शाळेत शिकलो ना तुम्ही हो कलर. तुमच्या शाळेत नाही, आमच्या शाळेत म्हणतो त्या पोरी राणी कलर. हे चॉकलेटी कलर आहे वाटतं ना? नाही, गुलाबी. गुलाबी आहे ना? गुलाबी म्हणजे लगे वेगळा गुलाबी राहतो. हा राणी कलर राहतो. बर. आणि हा पिवळा कलर. हा, तर बघा किती छान ड्रेस आले तिला. हा ड्रेस तिला आता सध्या येतो बघा, मस्त. हे बघा आणि तिला दंडतेन दिलाय ना तर ते हा रंगले ना तर त्याचे खास. आमच्याकडची भाषा पहा किती मस्त आहे. दंडतेन, वपटेन म्हणजे शोभून दिसन. हा, बरोबर आहे. तर आता 4 तारखेला ती 2 महिन्याची होती. तेव्हा तिला हा ड्रेस घालणार आहे मी. हा, तिचं 2 मंथ बेबी डेकोरेशन करणारे आपण मस्त. तेव्हा हा ड्रेस घालू. हा, आणि आणखीन काय आणलं त्या ताईंनी? आणखी मला साडी बी आणली त्यांनी. हा, तर छान अशी साडी बी दिली. हा, मस्त आहे, नरम वापरासारखी. म्हणजे टोचणार नाही स्वामिनीला. एक टोपरा आणलं बाईला. त्याच्या पार्काची बाटली आणली. बरोबर, ये घरात ये. देतोय आता तिला घालून. देते ते दुसरं मला वाटलं, पण मग घेणार. ही बांदर टोपी आहे. दाखव ग. ही बांदर टोपी आहे. यांना काय उरायलं, हे सगळं तिच्या तोंडात चाललं. हा, बरोबर आहे. आणि गोल टोपी धुतली तर वाळली नाही. हा, ही चांगली बघा. ही अशी गोल. दे घालून तू. आईना तुला टोपी आणली. आई येते आता मोकळी मस्त. समूला टोपी आणली आईना. बाई हा, आणि आईला असंच गोड गोड बोलायचं आहे बरं. आई काही आणत राहा जाईन तुला खायला, कपडे, खेळणे. हा, चांगली सुराई आहे ना? हा, येण्याची होती एक, कोण म्हणले नाही, ती नाही. नको आता. ते दुसऱ्या पडेल तर त्यावर टोच उरायल्या, काही धुवायला आहे अशी पहिली स्वॅप. हा, ती बी बोलती ना बाई. लय नको आवडू. टोपी आणली आज तुला. स्वामिनीला आम्ही जडी टाकणार आहे. हो, ती आमची टाकते. कारण ती जरा आळे पिळे देते वगैरे ना. मागच जायचं होतं, पण आमचं काही जाणं नाही झालं. आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊन येतो. आणि मध्ये 2-3 दिवस पाऊस बी होता, मग त्याच्यामुळे तिला बाहेरच नाही काढलं. हा, आज नेऊ आम्ही तिला तिकडं. इथं जवळच आहे आमच्या. दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आमच्या गावाकडं नाही का, ह्या जडीवर जास्त भरोसा राहतो. लेकरू रडायला लागलं की लगेच जडी टाकायला घेऊन जाते त्यांना. आणि याचे काही ते पैसे वगैरे घेत नाही. आता हे जे दादा आहेत यांचे वडील पहिल्यानं करायचे काम, आता ते करते. कसं राहतं, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. आता माझ्या आजूबाजूचे सगळेजण म्हणत होते की पोरील जडी नाही टाकली तुम्ही, जडी टाकून घेऊन या, जडी टाकून घेऊन या. म्हणून मी आलो. आणि माझ्या भावाची जी मुलगी आहे डुग्गू, तिला पण 2-3 वेळेस यांच्याकडून जडी टाकली होती. आणि आता 2-3 दिवसापासून स्वामीनी थोडी सुकल्यासारखी वाटायची ना, म्हणून आम्ही घेऊन आलो तिला जडी टाकायला. ती सावली वगैरे पडलेली असेल तर त्याच्यासाठी याचा लय गुण येतो म्हणते. जडी टाकून घरी आलो. माईचं चालू आहे अजून दळण. आणि आज 3रा दिवस आहे. माईचं काही दळण करणं व्हायना हो. याच्यात खडेसलंय पा. आता तू किती वेळा सांगते यात खडेसलंय. 2 धडे दळण केलं, 2-4 वाजा मिळून. म्हणजे 8 किलो. हा, 8 किलो केलं. आणि आता अजून पुन्हा आता चालीच आता. अवघड तो. थोडं मग आता काय करा. किती दिवस चालू ना अजून तो दळण करणं? आता कवर का चालतं, थोडं करा. आणि मग ठेवून द्या, काही स्वयंपाक करा. तर मायचं कसं आहे, कामावून आली ना
हा तर घंटाभर करते माय. हा घंटाभर करते. चालू दे मग. हो. हा चालते ते चालते. आणि आता वाजले 8. मायचा चालू आहे स्वयंपाक. हा आता हे वांग करायचंय. हा त्याला जिरं टाकलं माय ना. मग मोहरी टाकली आहे ना. आता वांग टाकलं. आणि हे गेलं वांग. कौ मा हा? रोजच शेंगदाण्यात कोरड्याच करते तू. अरे वांग्याला भाऊ शेंगदाणेच पाहिजे. काल काय केलं तर आपण. काल रात्री काय केलं तरी आपण मला द्या. त्याला बी शेंगदाणेच होते. मेथीची भाजी. मेथी भाजीला शेंगदाणेच पाहिजे. मग असं बदलून करायचं आहे ना. आता उद्या बदलून करू. तर वांग कलसनं लावलं माय ना. आता ही हळद. आता हे मसाला. हा कांदा लसूण मसाला गरम मसाला. हा वांग्याबरोबर तेलात कलसून घ्यायचा. आता हे तेलात कलसून घेतलं. त्यात मसाला टाकला. हा हळद टाकली. आणि आता तिखट टाकायचंय. आता हे तिखट. हे पहा आता. आज वांग खायला दोघच आहे. कोण कोण. तू सोन्या. तुला नाही चालत का. नाही ना आता मला नाही चालत. तुला कसं काय नाही चालत. आता आखाडी झाली ना. हा आता नागदेवळी तळ्या उचलू सर मला वांग चालत नाही. 4 महिने. आता 6 महिन्यात जाते ते. 6 महिने आता माय वांग खाणार नाही. हा दर सालच सोडते मी. मग वांग्याची काय भाजी केली दुसरी करायची ना. पण मग वांग करणंच लागलं असतं कधी. मग तू काय खाशील. मी आता सवाटेले रामेश्वर कांदा ना आलू करून राहिला. कांद्याची चटणी. अच्छा लहान्या भावाच्या घरून भाजी हा ती खाशील. हा सोनूच मम्मीला काय केलं. सोनूस मम्मीला दूध आणायचं आणि दोडक्याची चटणी केली पारश्या. अच्छा चोपड्या दोडक्याची. हा आता मसाला तळला याला तेल सुटलं. हा आता हे तिखट टाकते. हे पाणी टाकते. हे पहा झालं. आता इतकंच करायचंय आज दोघांपुरतं. आता याला खळखळून उकळी फुटू द्यायची. आता याला शिजू द्यायचं. हा ते वांग शिजन त्यात आहे ना. हा मायची झाली भाजी आहे ना. भाजी झाल्या पोळ्या झाल्या. जेवून घ्यायचं मग. आता जेवून घ्यायचं पण इथं दूध आणते आता. तिकडून आणच राहिलं का. हा काकू. बर बर जाय मग आण. हा आणि इकडं पहा आज कशी झोपली स्वामीनी एकदम निवांत. इकडून फॅन चालू आहे. तिला असा फॅन पाहिजे आणि उजेड पाहिजे. 2 दिवस लाईट नव्हती तर ती बिलकुल झोपली नाही आणि त्याच्यामुळे आज सुकलेवानी होती दर्शिक. तर ती झोपली नाही सांगू राहिले त्याच्या संग. मी बी सांगा ना मी बी झोपली नाही ना. आता ती जागी असल्यावर तू बी जागीच राहशील ना. मम्मी बी सुकल्यावानीचे. ती झोपली तर माझा बी आराम होतो. नाही तर ती जागी असली की मग आम्हाला रात्रभर घेऊन बसावं लागलं. रात्री तर वरच बघायचं अंधाराकडं. तर तिला मच्छरानं बी लय फोल्डक 2-4 ठिकाणी अशी अंगावर हे आली तिला. पुढे आलेलं काय करणार मग. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवू आपण. चला धन्यवाद बाय.